मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील IPL 2026च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या थरारक मुकाबल्यात मुंबईने KKRच्या 220-4 च्या स्कोरचा यशस्वी पाठलाग करत 19.1 ओव्हरमध्ये 224 धावा करून 6 विकेट्सने विजय साकारला. या विजयासोबत मुंबई इंडियन्सने अनेक ऐतिहासिक कामगिरी केल्या, ज्यात 14 वर्षांचा ओपनिंग मॅच जिंकण्याचा शाप मोडणे, आपल्या इतिहासातील सर्वात मोठा चेस पूर्ण करणे आणि वानखेडेवर सर्वोच्च यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम यांचा समावेश आहे. सामन्याची सुरुवात KKRने बॅटिंग करत केली. अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावले आणि डेब्युटंट अंगकृश रघुवंशीने 29 चेंडूत 51 धावा ठोकल्या. यामुळे KKRने 20 ओव्हरमध्ये 224 धावा उभारल्या. मुंबईसाठी 221 धावांचे आव्हान होते. अनेकांना वाटले की हे लक्ष्य गाठणे मुश्किल जाईल, कारण मुंबई इंडियन्स गेल्या 13-14 वर्षांपासून IPLचा पहिला सामना हरत होती आणि इतक्या मोठ्या स्कोरचा यशस्वी पाठलाग कधी केला नव्हता. पण मुंबईने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवला. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी ओपनिंग पार्टनरशिप करत KKRच्या गेंदबाजांना धुवून काढले. पहिल्या 10 ओव्हरमध्ये मुंबईने 122 धावा म्हणजेच काही रिपोर्ट्सनुसार जवळपास 120+ धावा केल्या, ज्यामुळे सामना जवळजवळ एकतर्फी झाला. रोहित शर्मा आणि रिकल्टन यांनी 11.5 ओव्हरमध्ये 148 धावांची भव्य ओपनिंग साजेदारी केली, जी KKR विरुद्ध मुंबईची आत्तापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप ठरली. रिकल्टनने 43 चेंडूत 81 धावा आणि रोहितने 38 चेंडूत 78 धावा केल्या. रोहित शर्माने या सामन्याकातले IPLमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले, फक्त 23 चेंडूत 50 धावा. यासोबत त्याने IPLमध्ये 50वे अर्धशतक पूर्ण केले आणि विराट कोहलींच्या काही विक्रमांमध्येही भर घातली. या साजेदारीमुळे मुंबईला मधल्या फळीत फारसा दबाव नव्हता. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि नमन धीर यांनीही छोट्या छोट्या योगदानाने लक्ष्य गाठण्यास मदत केली. हार्दिक पांड्या 18 धावांवर नाबाद राहिला. या विजयासोबत मुंबई इंडियन्सने अनेक विक्रम रचले. IPLमधील आपला सर्वोच्च यशस्वी चेस 221 धावा. वानखेडे स्टेडियमवर सर्वोच्च यशस्वी पाठलाग. 14 वर्षांनंतर म्हणजेच 2012 नंतर IPLचा पहिला सामना जिंकणे. 300 T20 सामन्यांची महिलाचा दगड गाठणारी पहिली फ्रँचायझी बनणे. काही संदर्भांनुसार रोहित रिकल्टनची 148 धावांची KKR विरुद्ध सर्वोच्च ओपनिंग साजेदारी. बॉलिंगमध्येही मुंबईचे गेंदबाज नियंत्रणात होते. शार्दुल ठाकूरने 3 विकेट्स घेत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. जसप्रीत बुमराह आणि इतर गेंदबाजांनी KKRला मोठ्या स्कोरकडे जाण्यापासून रोखले. एकूणच मुंबई इंडियन्सने या सामन्यात आपल्या चॅम्पियन छाप पाडली. रोहित शर्मा फिट आणि आक्रमक दिसले, रिकल्टनने स्फोटक खेळ केला आणि संपूर्ण संघाने सामूहिक प्रयत्नातून KKRला बुरी हार दिली. हा विजय मुंबईसाठी उत्तम सुरुवात ठरला असून यंदाच्या IPLमध्ये त्यांचा दबदबा कायम राहील अशी अपेक्षा आहे. चॅम्पियन टीमने खरोखरच तुफान आगाज केला.